No, no, yes, yes. Ho. They're saying ho. That means yes. Second level. Second level test. How was it? I think कसा होता पेपर बेटा सगळ्यांचा? हार्ड होता? इझी होता. तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्सची मदत झाली का? झाली? तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकले फास्ट? मॅथ्स नव्हतं? मॅथ्स नव्हतं तुमचं? मॅथ्स नहीं था? No, this was subjective science paper. So this was for the junior scientists. So I am not sure how, but I will unmute them. Just speak to few of them for some time. Okay. Okay. येस बेटा, कालचा पेपर कसा झाला तुमचा? आलं तुम्हाला सॉल्व्ह करता? काल सायन्स होता ना? काल मॅथ्स नव्हतं, सायन्सचं होतं ना? खूप हार्ड होता. तुम्ही बोलू शकता अनम्यूट करून. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. अनम्यूट. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. येस, आता तुम्ही इझी गेला. मॅम व्हेरी हार्ड पेपर होता. मॅम व्हेरी हार्ड. वन ॲट अ टाइम. त्यांचा हार्ड गेला, त्यांना काय हार्ड झालं तिच्या पेपर मध्ये? मीडियम पेपर होता. तिच्यात काय डिफिकल्ट वाटलं तुम्हाला की तुम्हाला नाही आलं ते? मॅम सो व्हेरी डिफिकल्ट. मॅम त्यांनी जे क्वेश्चन विचारले त्या क्वेश्चन मधले 2-3 क्वेश्चन परत विचारले. अच्छा, मग तुमचा म्हणजे तुम्हाला जे शिकवलं होतं ते तिच्यातलं नव्हते आलेले क्वेश्चन्स? नो मॅम. नो मॅम. Now coming you study. मॅम प्रश्नाचे पर्याय पण दिले पाहिजे होते. अच्छा, एका वाक्यात किंवा 100 शब्दांमध्ये उत्तर लिहायला दिलती. हो, हे डिस्क्राईब करायला सांगितलं होतं ना तुम्हाला? म्हणजे कसं मॅम, प्रश्नपत्रिका वेगळी होती पाठपोट आणि दुसरं कोरं पान दिलं होतं, त्याच्यावर आपला आन्सर लिहायचा असं होतं लिहायला. हो, आन्सर शीट वेगळी आणि क्वेश्चन पेपर वेगळा असणार ना? आणि मॅम जो प्रश्न होता का नाही तोच प्रश्नात ना 1-2 प्रश्न अजून काढलेले. अच्छा, ओके. मॅम त्यांनी पर्याय द्यायला पाहिजे होती. अच्छा. स्कॉलरशिप होणी आहे. हा, ते म्हणले 60 प्रश्न आणि तिथं 6 प्रश्न होते. असं लिहायला नव्हतं तरी ते म्हणले असंच लिहायला आहे. मार्कांचा होता तो पेपर. What did he say? What did he say? 60 questions. They are saying कि Okay. 60 questions were 19 given. मार्क्स पेपर. अच्छा, मैथ्स के तो नहीं, लेकिन साइंस नहीं. के जो टीचर ने पढ़ाया उससे कुछ फायदा हुआ? Just ask them नहीं. because अच्छा उसके बाहर था. No ma'am. एक सेकंड. क्वेश्चन समझने में आसान हुआ. आपकी इंग्लिश की भी क्लास हुई थी? नो मैम, और एक पेपर होने वाला है क्या? नहीं, अभी इंटरव्यू होगा. 15 अगस्त तक आपका रिजल्ट आएगा. और अच्छा, जो क्वेश्चंस आए थे आपको, पेपर नहीं होगा क्या? नहीं, मैथ्स का पेपर नहीं होगा. ये साइंस के लिए था बेटा. मैथ्स का पेपर नहीं होगा. मुझे ये बताओ कि आप लोग जो टेस्ट दे के आए हो इसमें, एक सेकेंड बेटा, सारे प्रश्न आपके इंग्लिश में थे? आपने इंग्लिश में आंसर किया? Yes ma'am. ओके. ओके, वेट अ मिनट. दूसरा सवाल ये है कि क्वेश्चन समझने में आसानी हुई थी क्या? तुम्हाला त्रास झाला का?
लेकिन कुछ प्रश्न ऐसे थे कि जो नहीं आ रहे। एक सेकेंड, अभी सारे बोलोगे तो कैसे समझ में आएगा? मैं ये बोल बेटा रही एक एक हूँ। बोला, हाँ, एक एक बोला। रीना मैम ने आप लोगों को इंग्लिश के टर्म्स बताए थे, कैसे क्वेश्चन आएगा तो कैसे समझना है, कैसे आंसर करना है। जो बच्चे ध्यान से क्लास में सुन रहे होंगे उनको समझ में आया होगा, क्योंकि आप लोग मराठी में यस मैम। नहीं, यस नो नहीं, आप बताओ कि आपको क्वेश्चंस इंग्लिश में समझने में बहुत दिक्कत आई थी क्या? नो नो मैम। नो समझ में आ गया था क्वेश्चन? मैम। ओके यस ओके, समझ में आ गया था लेकिन लिखने के लिए ही हो रहा था। कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि आप मराठी मीडियम से पढ़ रहे हो ना, तो लिखने में दिक्कत तो ऐसा है कि कोई बच्चा उसको मराठी में लिख के आ गया हो, ऐसा किया आपने क्या? नो मैम। शब्द मराठीत नो ऐसा नहीं किया। अच्छा, उसको इंग्लिश में ही लिखना। नहीं मैम, ऐसा नहीं किया। अच्छा ठीक है, पेपर टाइम पे हो गया था आप लोगों का? यस मैम। यस कितने अच्छा, कितने बच्चों का अभी हैंड रेज करेंगे या चैट पे लिखेंगे, कितने बच्चों का ऐसा लगता है कि उनका हो जाएगा, उनका पेपर 50% पेपर बहुत अच्छा गया? कितने बच्चों को ऐसा लगता है? जरा चैट में आंसर लिखो। मुझे लगता है मैम। ओके, आपको लगता है? ओके, वेरी गुड। मैम मुझे भी लगता है। मैम मुझे भी। अच्छा, यहाँ पे मुझे ऐसे, भी ओके, एक लगता है। सेकेंड एक सेकेंड एक सेकेंड, यहाँ पे जितने भी बच्चे आए हैं आप में से सभी बच्चे गए थे टेस्ट देने, या कौन से बच्चे हैं जो, एक मैं सेकेंड, मैं गई यहाँ पे थी। कौन से बच्चे हैं जो टेस्ट देने नहीं गए थे, वो जरा लिखो चैट में। जो टेस्ट देने के लिए नहीं गए थे तो आप लिखो, जो बच्चे, कितने बच्चे हैं जो एग्जाम देने नहीं गए थे? कोमल, गुंजा, मोहिनी, ओके ओके, तो यानी कि 40-50 बच्चे नहीं गए थे। अच्छा, अब बाद में आते हैं, अभी मैम के पास वापस आते हैं। ये जो मैम ट्रिक सिखा रहे हैं ना बेटा, ये ट्रिक आपको आपके स्कूल के पेपर के लिए अच्छा होगा या आपके लाइफ के लिए अच्छा होगा? ये किसी एग्जाम बेस्ड नहीं है। तो ये वाली जो क्लासेस आपकी हो रही हैं, ये आगे, अभी चैट बंद करो, मैसेज करना। ये जो आपका जो ये क्लासेस हो रही हैं, ये क्लासेस में आपको समझना है, आपको रटना नहीं है कुछ भी, आपको समझना है और अप्लाई करना है। तो अगर आप सोचते हो कि कोई सिलेबस है, उस सिलेबस को आप पढ़ लोगे और फिर उसको एग्जाम में जाके याद करके लिख लोगे, तो ये वाली क्लासेस ऐसी नहीं है। वो क्लासेस हम 8वीं के ऊपर करते हैं जब हम सिलेबस कंप्लीट करते हैं। ये आपकी किताब से रिलेटेड नहीं है, आपके कॉन्सेप्ट से रिलेटेड है, जो आपके आगे आने वाले जितने भी कॉम्पिटिटिव एग्जाम हैं उसमें हेल्प करेंगे। अब मैम हम क्लास स्टार्ट करते हैं। मुझे लगता है कुछ बच्चों को जरूर हेल्प हुआ है, ज्यादातर बच्चे क्योंकि सीख रहे हैं, सो दे आर टेकिंग टाइम एंड विच इज एब्सोल्युटली फाइन, यू नो, दे विल पिक अप। बट आई एम वेरी हैप्पी कि आप बहुत सारे बच्चे कल गए थे टेस्ट देने के लिए, पहली बार इंग्लिश में टेस्ट दिया है, ये अपने आप में बहुत बड़ा अचीवमेंट है। ओके मैम, ओवर टू यू मैम। या ओके, थँक्यू मॅम. हे बेटा, जसं मॅमने सांगितलं ना तसं आहे. हे आपण जे शिकतोय ना वेदिक मॅथमॅटिक्स, हे असं तुमचं सिलेबस नाहीये की 6वीतलं 7वीतलं 8वीतलं टेक्स्टबुकचं, हे काही नाही. हे फक्त आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन शिकतोय. पण लवकर कसं करायचं हे शिकतोय. कळलं ना? ह्याचं असं नाहीये की ह्याचं सिलेबस आहे. समजून घे. मॅडम ह्या परीक्षेमध्ये पास झाले इंटरव्ह्यू कुठे असतो? नाही बेटा, हे जे मी घेते ना त्याचं एक्झाम नसते ती. तुम्ही जी आता कॉम्पिटिशनची एक्झाम देता ना, तिच्यात जर कुठे कुठले मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन आले जिथे लवकर सॉल्व्ह करायचे त्याला मदत होणार. कळलं का? म्हणजे असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही की मला हे आपलं हे मॉडेल, हे वाली ट्रिक सांगा की ती ट्रिक सांगा, असा प्रश्न विचारला जाणार नाही. हे फक्त साधं आपलं मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन टाकणार आणि आता त्याला लवकर, कारण की टाइम कमी दिलेला असतो, लवकर सॉल्व्ह करायचं असतं. तर म्हणून मग त्याच्यासाठी आपल्याला लवकर करावं लागतं. म्हणजे लवकर कशी करायची तर हे ट्रिक्स त्याच्यासाठी वापरायचे असतात. ठीक आहे, आता आपण आपल्या ट्रिक्स कडे जाऊ. मी शेअर करते माझी स्क्रीन. ओके, दिसतंय स्क्रीन सगळ्यांना?
तर आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण शिकणार आहोत स्क्वेअर कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. पण ऍज ऑलवेज जसं नेहमीच्या क्लासमध्ये आपण करतो ते ट्रिक करण्याच्या आधी आपण काय करतो, एकदा रिवाइज करतो आधीची ट्रिक. आधीची ट्रिक काय होती? अँथिओक मॉडेल. अँथिओक मॉडेल काय म्हणतं की वन्स प्लेस वाले जे आहे ते ऍड केल्याच्या नंतर मला 10 यायला पाहिजे आणि बाकीचे जे डिजिट्स आहे ते सगळे सेम असायला पाहिजे, हे आपलं मॉडेल सांगतं. ठीक आहे. ही होती आपली ट्रिक कंडिशन. आता ती कशी सॉल्व्ह करायची ती आपण बघू, एकदा रिवाइज करू. आता बघा 4 + 6 विल गिव्ह मी 10, करेक्ट. म्हणून मग मी काय करणार, ह्याला डिवाइड करणार. एक मिनिट. एक मिनिट बेटा, माझं पॉइंट. एक मिनिट थांबा. एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम येतोय माझ्या ह्याच्यात. Can you all hear me? ऐकू येतोय सगळ्यांना माझा आवाज? ओके, ग्रेट. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते आता? तर आपण आता आज करू प्रॅक्टिस, हे रिवाइज करू आपली ही ट्रिक. आता बघितलं तर वन्स प्लेस मध्ये जे आहे 4 + 6 इज 10. ऍडिशन केले की 10 येतं आणि 9 आणि 9 सेम आहे. तर आपला आन्सर काय राहणार? 6 × 4 करणार मी, दॅट विल गिव्ह मी 24. आणि 9चा जो नेक्स्ट डिजिट आहे 10, दॅट इज 9 × 10 विल गिव्ह मी 90. तर ह्याचा आन्सर आहे 9024. ठीक आहे. नेक्स्ट 12 × 18. परत हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. दॅट विल गिव्ह मी 16. 2 × 8 आणि 1 चा नेक्स्ट डिजिट आहे 2, तो 1 × 2 विल गिव्ह मी 2. सो 216 इज द मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट 7 × 3 विल गिव्ह मी 21 आणि 20 त्याचा नेक्स्ट नंबर काय आहे 21. सो 20 × 21 विल गिव्ह मी 420. तर हे माझं आन्सर झालं. कळलं सगळ्यांना? डिड एव्हरीबडी गेट इट? सगळ्यांना हे कळली ट्रिक? ही आपली मागच्या वेळेसची ट्रिक होती. आता आज आपण दुसरी ट्रिक करू. दॅट इज नथिंग बट अँथिओक मॉडेल यूज करून आपण कसं स्क्वेअर फाइंड आउट करायचे. स्क्वेअर, कुठल्याही नंबरचं स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे, पण अँथिओक मॉडेलचं म्हणजे ही प्रोसिजर वापरून आपण स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. तिच्यात पण कंडिशन काय आहे? तिच्यात कंडिशन आहे की वन्स प्लेस should be 5.
वन्स प्लेस ही नेहमी 5 असायला पाहिजे, तेव्हाच मी ही ट्रिक वापरू शकणार. ठीक आहे, कळलं? तर आता हे करणार बघा, 5 + 5 10 येतं ना. तर आता हे सॉल्व्ह कसं करायचं? अगेन द आन्सर विल बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. राईट साइड इज नथिंग बट हा 5 × 5. 5 × 5 विल गिव्ह मी 25. आणि इकडची बाजू म्हणजे काय? 9. 9 चा नेक्स्ट नंबर काय आहे? 10. तर 90. सो माय आन्सर इज 9025. कळलं कसं सॉल्व्ह करायचं? आता हे मोठे नंबर, अगेन हे कसं होणार? 5 × 5 दॅट विल गिव्ह मी 25. आणि इकडे येणार, आता हे 14 सेम आहे, तो 14 × 15. 14 × 15 will give me 210. My answer will be 21025. सोपं आहे. नेक्स्ट, हिच्यात थोडीशी डिफिकल्ट एवढाच पार्ट आहे की हा नंबर जसा मोठा गेला ना की त्याचं मल्टिप्लिकेशन विल बी लिटिल व्हॉट यू हॅव टू डू. हे थोडस तुम्हाला करावं लागेल, तेवढंच एक डिफिकल्ट पार्ट आहे. बाकी अदरवाईज सगळं सोपं आहे. तर हे परत असं 5 × 5 विल गिव्ह मी 25. आणि हे 29. त्याचा नेक्स्ट नंबर आहे 30. तर 29 × 30 विल गिव्ह मी 870. सो माय आन्सर इज 87025. कळलं सगळ्यांना? आता ह्याची आपण स्टेप्स लिहून घेऊ. स्टेप 1, मी जर समजा हे घेतलं, हे A, B, C आणि D. तर स्टेप 1 आहे B × C, दॅट इज 5 × 5 will give me 25. स्टेप 2 काय आहे? A into next number of A, that is 9 × 10 will give me 90, and the numbers will be taken like this. So please write these steps also. सगळ्यांनी हे स्टेप्स लिहा the way I have given. आणि हेडिंग द्या स्क्वेअर्स ऑफ अँटिओक मॉडेल. हो, पोल करणार आपण, हे मी शिकवले. आता तुम्हाला नेक्स्ट स्लाइड्स मध्ये क्वेश्चन्स आहेत तेव्हा आपण पोलिंग स्टार्ट करणार. व्हेरी गुड. लिहिलं असेल तर व्हेरी गुड. Okay, so let's start with our slide now. Start solving. Solve करा ये questions. मी पोल स्टार्ट करते आता. परत समजो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल 25 घेतलं मी. 2 पार्ट्स मध्ये आन्सर आहे 5 × 5 दॅट इज 25. आणि हा 2 आहे 2, त्याचा नेक्स्ट डिजिट काय आहे? 3, तर 6. सो माय आन्सर इज 625 इज माय आन्सर ऑफ 25 स्क्वेअर. ज्यांना पण नाही समजलंय ते बघून घ्या कसं आहे ते. मी पोल्स टाकते आता. खूप सोपं आहे हे, फक्त थोडस म्हणजे एक तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. ते मल्टिप्लिकेशन ऑफ जेव्हा खूप मोठा नंबर आपण घेतो तेव्हा. अदरवाईज त्याचा काही बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. I have launched the polls. Start polling. पोल करणं स्टार्ट करा. व्हेरी गुड. सोपे येतं.
पोलमध्ये पार्टिसिपेट करा. जेव्हा मोठे मोठे नंबर होत जातील तेव्हा बघू किती इझी आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. दर्शन has solved, गुंजन has solved. होप तुम्ही हे नाही वापरलाय. कॅल्क्युलेटर नाही वापरायचं आहे. असं डायरेक्ट आपला ट्रिकनेट सॉल्व्ह करायचं आहे. नाही वापरलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चॅट मध्ये आन्सर्स लिहू नका. पोल करा. सो आय वॉन्ट एव्हरीबडी टू पोल. फक्त 30, 33, 36, 38, 41. ओनली 41 स्टुडंट्सने पार्टिसिपेट केलंय अजूनपर्यंत. बाकीचे कुठे आहे? सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. एव्हरीबडी शुड पार्टिसिपेट. लेट्स सी द आन्सर्स. चेक द आन्सर्स इफ इट इज करेक्ट और नॉट. चेक करा आन्सर्स करेक्ट आहे का. जर काही चुकलं असेल तर ते करेक्ट आन्सर लिहून घ्या आणि सॉल्व्ह करून बघा. परत सॉल्व्ह करून बघा ते की कुठे चुकतंय आपलं. व्हेरी गुड. सॉल्व्ह करा. ऑल करेक्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट शीट सॉल्व्ह करा आता. आता हे सॉल्व्ह करा. आता जरा थोडा टाइम लागेल तुम्हाला सॉल्व्ह करायला. खूप इझी ट्रिक आहे. पोलिंग करा. Very good if you don't use calculator.
येस, पोल करा. कोणाकोणाचं चुकलंय चेक करा. यू हॅव टू बी केअरफुल विथ द डिजिट्स. चेक करा डिजिट्स बरोबर आहे का, व्यवस्थित बघून पोल करा. ओके. करा. कोणाकोणाला अजूनही डाऊट आहे, सपोज हा क्वेश्चन मी सॉल्व्ह केला, परत आन्सर्स मध्ये टू पार्ट, 5 into 5 विल गिव्ह मी 25 आणि 16 आहे करेक्ट. तो 16 त्याचा नेक्स्ट नंबर आहे 17. तर 16 into 17 विल गिव्ह मी 272. तर माझा आन्सर काय राहणार 27225. कळलं का. जो पण हा नंबर आहे ह्याचा दिस मल्टिप्लाइड बाय द नेक्स्ट नंबर, जो कॉन्सिक्युटिव्ह नंबर येतो त्याच्याशी मल्टिप्लाय करायचं असतं. दिस इज द ट्रिक. Trick is very easy. So start polling. ही ट्रिक वापरायला खूप सोपी आहे. ते स्क्वेअर तुम्हाला फाइंड करावंच लागतं. स्क्वेअरचे क्वेश्चन येतातच, तर हे वापरू शकतो आपण ही ट्रिक. Very good. Darshan, very good. You're fast enough. गुंजन पण फास्ट आहे. Very good. Very good, Dattatreya. Good. Very good. चांगलं आहे. व्हेरी गुड. पोल करा, सगळे पोल करा. आय वॉन्ट ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. 30-40 मुलं नाही, सगळ्या मुलांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे. नो युजिंग कॅल्क्युलेटर ऍट ऑल. कॅल्क्युलेटर वापरायचा नाहीये, कारण की मग कॅल्क्युलेटर वापरून काही उपयोग नाही. मोबाईल वरती कॅल्क्युलेटर असतं.
सो इट्स नो क्वेश्चन. गुड. चॅट बॉक्स वरती आन्सर्स नको लिहा बेटा. पोल्स करायचे फक्त. येस, चेक. काही काही मुलांचे रॉंग आहे पोल दिलेले. चेक करा, करेक्ट करा. चेक करा बरोबर. $175 पोल बरोबर आहे टाकलेलं. सॉल्व करा. ओनली 40 मुलं पार्टिसिपेट करता रफली. आय वॉन्ट मोर देन दॅट. $47. मागचे क्वेश्चनचे 47. सॉल्व करा सगळ्यांनी. नेक्स्ट स्लाइड दाखवणार, पण थांबा अजून. सगळ्यांना ट्राय करायला चान्स भेटायला पाहिजे. व्हेरी गुड दिगंबर. ऑल कम्प्लीटेड. व्हेरी गुड. देते दत्तात्रय. थांब जरा. झालं का सगळ्यांचं? अजूनही पोल तर सगळे भेटलेत नाहीये मला. ओनली 40 पोल्स भेटताय मला अजूनही. 40, 42. स्टार्ट वोटिंग, स्टार्ट पोलिंग. पोलिंग करा. कम्प्लीटेड ऑल. ओके. नाव चेक युअर आन्सर्स. आन्सर्स चेक करा. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. जिथेही चुकलं असेल ते करेक्ट करा. करून बघा, सॉल्व करून बघा. कुठे चुकलं असेल तर करेक्ट आन्सर लिहा आणि ते परत सॉल्व करून बघा. व्हेरी गुड. इफ इट इज करेक्ट लिहून घ्या. सगळे आन्सर्स लिहून घ्या. थँक्यू शिवाजी. झालं का? कॅन आय मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट स्लाइड? ओके. पोलिंग कंटिन्यू ठेवा. झालं की लगेच पोल करा. मी नेक्स्ट स्लाइड वरती जाते आता. सॉल्व करा. हे अजून मोठे नंबर झाले. थँक्यू रिद्धी. आता हे अजून मोठे नंबर्स आले आहे. आता तुम्हाला ते मल्टिप्लाय करून बघायचं आहे. ट्रिक सेम आहे. ट्रिक सोपी आहे. थँक यू एव्हरीवन. आय विल स्टार्ट विथ द पोलिंग नाव. मी पोल करते आता. स्टार्ट केलाय. आय एम शुअर इट विल टेक टाइम नाव. तर तुम्हाला हळूहळू करा, फास्ट नाही करू शकणार कारण की नंबर्स मोठे झाले आहे आता. करा, पोलिंग करत राहा. दिले पोल दत्तात्रय बघ. त्या स्लाइडचे पोल्स टाकले मी.
बेटा एक नंबर इथे रिपीट झालेला आहे. 255 हा रिपीट झालेला आहे. यू कॅन इग्नोर दॅट. हा रिपीट झालाय. सो यू कॅन इग्नोर दिस. सॉल्व करा आणि पोल करा. व्हेरी गुड. ऑल क्वेश्चन सॉल्व. व्हेरी गुड. एक्सलेंट. फास्ट आहे कॅल्क्युलेशन तुझी एकदम. गुड. व्हेरी गुड राणी. त्याचे वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स मध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो. मॅट्रिक्सला कुठलाही नंबर घ्या, फक्त वन्स प्लेस मध्ये 5 पाहिजे. तीच एक फक्त कंडिशन आहे आपली. अदरवाईज काही नाही. येस, पोल्स टाकले मी. सगळे पोल्स टाकून झालेले आहे. स्टार्ट पोलिंग. सगळ्यांना अजून पोल केले नाहीये. मागच्या क्वेश्चन्सचे पण सगळे कम्प्लीट झाले नाहीये पोल्स. 41 to 43 स्टुडंट्सने दिलेला आहे. बाकीच्यांनी पण टाका. आणि मी आन्सर्स दाखवल्याच्या नंतर जे पण ज्यांचं पण चुकलेलं आहे ते त्यांचे पोल्स करेक्ट करा. व्हेरी गुड दर्शन. येस शिवाजी, ऑल पोल्स आर ऑलरेडी गिव्हन. सगळे पोल्स दिले गेलेले ऑलरेडी. सॉल्व करा. खूप सोपी ट्रिक आहे ही. Completed. Very good. Yes, Komal, are you solving? Solve कर बेटा. Very good if you have completed. पोल्स अजून झालेले नाहीये. सगळ्यांनी टाकलेले नाहीये पोल्स. Only 50, roughly 50% students have polled. Still बाकी आहे. सगळ्यांनी पोल करा. Good. Happy birthday, Kashinath. Your birthday today, no? So happy birthday. So on your birthday, you have learned a trick. है ना, तुझ्या बर्थडेच्या दिवशी एक ट्रिक तू लर्न केली आहे.
नाव चेक युअर आन्सर्स. आन्सर्स चेक करा. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. कुठे चुकतंय ते चेक करा. जर चुकत असेल तर ते करेक्ट करा. करेक्ट आन्सर लिहा. सी युअर फ्रेंड्स हॅव स्टार्टेड विशिंग यू. काशीनाथ सगळे विश करायला लागले मग तुला बर्थडेचे. करेक्ट आन्सर्स लिहा. ऑल करेक्ट. व्हेरी गुड. ओके, वन पोल रॉंग. नो प्रॉब्लेम. करून बघते की कुठे चुकले ते कळेल तुला. येस. गुड. आता तुम्हाला या ट्रिक मध्ये कोणालाही डाऊट आहे का आतापर्यंत? याच्यात जसं फक्त मोठा नंबर गेला की थोडस कॅल्क्युलेशन वाढेल, पण अदरवाईज ही ट्रिक खूप सोपी आहे. ज्यांनाही कळलं नाहीये त्यांच्यासाठी जर समजा डाऊट आहे तर कुठलाही नंबर जर वन्स प्लेस मध्ये 5 आहे आणि त्याचा स्क्वेअर आपण फाइंड आउट करतो तर 5 म्हणजे 5 into 5 is 25. एंडिंग 25 असणारच. आणि बाकीचा जो नंबर आहे कुठलाही नंबर असो तो नंबर मल्टिप्लाइड बाय नेक्स्ट, त्याचा इमिडिएट नेक्स्ट. जसं 21 आहे, सपोज 215 स्क्वेअर करतोय, 525 तर आहेच. हा 525 चा याच्यात बघा. एक मिनिट. हे 525 चा स्क्वेअर केलं तर हा 5 आहे, त्याचा हा 25 झाला. आणि हा 625 462 कसं भेटला? 21 into 22. 21 चा नेक्स्ट नंबर आहे 22. ते नंतर मल्टिप्लाय केलं की हे आन्सर भेटतं. ही अशी ट्रिक आहे. कळलं सगळ्यांना? सो आय विल स्टॉप हिअर. आजची ही ट्रिक संपली. आता हे तुम्ही कुठलाही कॉम्बिनेशन म्हणजे फक्त वन्स डिजिट मध्ये 5 पाहिजे, बाकी कुठलाही नंबर घेऊन त्याचा स्क्वेअर फाइंड आउट करू शकता या ट्रिकने. कळलं? ओके एव्हरीबडी, बाय. I'll stop sharing now. Bye, beta.